पृथ्वीवर असुरांचा फार जास्त हाहाकार वाढला होता. लाचारांवर अत्याचार होत होता. सर्व देवी देवतांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला, आपण यांचं संरक्षण कसं करायचं. तर यासाठी सर्व देवी देवता हे प्रार्थना करत भगवान श्री विष्णूंकडे गेले. भगवान श्री विष्णूंकडे जाताच भगवान श्री विष्णू यांनी त्यांना मार्ग सुचविला आणि स्वतः प्रभू रामचंद्र यांच्या स्वरूपाने या पृथ्वीवर अवतरित झाले. श्री रामचंद्र या पृथ्वीवर अवतरित झाले तेव्हा त्यांना साथ देण्यासाठी व त्यांची सेवा करण्यासाठी भोलेनाथजी स्वतः केसरीजी यांचे पुत्र म्हणून अवतरित झाले. म्हणूनच श्री तुलसीदासजी महाराज लिहितात, शंकर सुवन केसरी नंदन. हनुमानजींना केसरी नंदन आणि रुद्रांश म्हटलं जातं. रुद्रांश यासाठी की ते भोलेनाथजी अंश आहेत आणि केसरी नंदन यासाठी की ते केसरीजी यांचे पुत्र आहेत. हनुमानजी हे फार पराक्रमी आणि तेजस्वी आहेत व या सर्व विश्वाला ते वंदनीय आहेत. म्हणूनच श्री तुलसीदासजी महाराज लिहितात, तेज प्रताप महाजगवंदन. राधे राधे. हरे कृष्ण. जय सिया.